मराठी साहित्याचा अभ्यास. आजचा विषय लोकसाहित्य. आदिम काळामध्ये ज्यावेळा माणसाने निसर्गातील अनामी शक्तीला देव मानायला सुरुवात केली, ज्या क्षणाला या श्रद्धेचा जन्म झाला, त्या क्षणी लोकसाहित्याचाही जन्म झाला. कारण शरण जाण्यासाठी स्तोत्र, प्रार्थना इत्यादीचे शाब्दिक स्वरूप म्हणजेच लोकसाहित्याची सुरुवात होय आणि या परंपरा आजपर्यंत चालू आहेत. मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत लोकसाहित्य हे माणसाच्या बरोबर असतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे, आईच्या गर्भात जेव्हा बाळ असतं तेव्हापासूनच त्याच्यावरती संस्कार केले जातात. मग त्या बाळाचा जन्म, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांचं नाव ठेवणं, त्याचं लग्न, त्याला मुलं होणं आणि नंतर मृत्यू, या प्रत्येक घटनेमध्ये लोकसाहित्य हे त्याच्याबरोबर असतं. म्हणजे लग्नाच्या वेळेला म्हटली जाणारी गाणी, नाव ठेवण्याच्या वेळेला म्हटले जाणारे मंत्र, मृत्यूनंतर किंवा मृत्यूच्या वेळेला श्राद्धामध्ये अशा प्रसंगी म्हटले जाणारे मंत्र असतील, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या लोकसाहित्याशी निगडीत आहेत किंवा हे सगळे जे आहेत ते लोकसाहित्याचे घटक आहेत. आणि हे जे संस्कार आहेत जन्म होण्यापासून ते मृत्यू झाल्यानंतरपर्यंत, हे सर्व जाती, धर्म, देश, प्रदेश या सगळ्यांमध्ये हे आहेत. जिथे प्रार्थना नाही, देवधर्म वगैरे नाही, असा कुठलाही देश सापडणार नाही आपल्याला. त्यामुळे या लोकसाहित्याची व्याप्ती जी आहे ती प्रचंड मोठी आहे आणि मानवाच्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला ह्यांनी स्पर्श केलेला आहे. माणसाच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धासुद्धा हे लोकसाहित्याचे अंग आहेत. पूर्वी असं समजलं जायचं की फक्त ग्रामीण भागातले लोक हे लोकसाहित्य निर्माण करतात, पण तसं नाहीये. ग्रामीण असो किंवा शहरी असो, सर्वच जण लोकसाहित्याची ही निर्मिती करत असतात. ग्रामीण भागामध्ये लोकसाहित्याची निर्मिती अधिक दिसून येते कारण तिथे लोक श्रद्धाळू आहेत किंवा धार्मिक आहेत. 17व्या शतकात फ्रेंच तत्त्वज्ञ रुसो याच्या सोशल कॉन्ट्रॅक्ट या ग्रंथानंतर जगात साधेपणा आणि अकृत्रिमपणा याबद्दल आवड निर्माण झाली. औद्योगिक क्रांती, शहरांची वाढ, कृत्रिम जीवन पद्धती, सांकेतिकता यामधून बाहेर पडून जिवंतपणा, साधेपणा, जीवनातील रसरशीतपणा त्याबद्दल आकर्षण वाटायला लागलं आणि त्याचा शोध घ्यायची सुरुवात झाली. आणि त्यातूनच ग्रामीण जीवनाची ओढ निर्माण झाली. लोकभाषा, लोकात प्रचलित असलेली पारंपरिक गाणी, कथागीते, लोककथा यांच्याकडे लक्ष वेधलं गेलं आणि त्यातूनच लोकवाङ्मयाचे संकलन करण्याला सुरुवात झाली आणि त्यामुळे वाङ्मयात नवे युग जन्माला आले आणि अशा प्रकारे लोकसाहित्याच्या अभ्यासाची सुरुवात झाली. विल्यम जॉन थॉमस याने लोकसाहित्याच्या सामग्रीला फोकलोअर अशी संज्ञा प्रथम वापरली. यापूर्वी या सामग्रीला लौकिक पुराण परंपरा किंवा पॉप्युलर अँटिक्विटीज असं संबोधलं जायचं. 17व्या शतकापासून लोकसाहित्याचे संकलन आणि त्याचे विश्लेषण हे चालू आहे. परंतु हे संकलन आणि विश्लेषण चालू आहे ते त्या शास्त्रांच्या उपयोगितेच्या दृष्टीने झालेलं आहे. म्हणजे आपल्याला आपल्या शास्त्राच्या अभ्यासासाठी लोकसाहित्यातील जी सामग्री उपयोगी पडते त्याच दृष्टीने त्या सामाजिक शास्त्रज्ञांनी लोकसाहित्याचा अभ्यास केला. म्हणजे संस्कृती, मानवशास्त्र, धर्म, इतिहास, भाषाशास्त्र अशा वेगवेगळ्या अंगाने लोकसाहित्याचा अभ्यास झाला. विल्यम जॉन थॉमस पुरातत्वशास्त्रज्ञ होते, त्यामुळे त्यांच्या शास्त्रासाठी लोकसाहित्याची जी सामग्री उपयुक्त आहे त्या साऱ्या गोष्टींना त्यांनी फोकलोअर अशी संज्ञा दिली. म्हणजे त्याच्यामध्ये लोककथा, लोकगीतं, विधिनाट्य, लोकनाट्य, म्हणी, प्रहेलिका, कोडी, उखाणे, रूढी, अंधश्रद्धा, समजुती, परंपरा, लोकशैलीतील नृत्य, शिल्प, चित्र, उत्सव, सण समारंभ, वेगवेगळ्या कौशल्याच्या कला या सगळ्याचा समावेश त्यांनी त्या फोकलोअर या संज्ञेमध्ये केलेला होता. भारतामध्ये फोकलोअर यासाठी वेगवेगळ्या संज्ञा वापरण्यात आल्या. महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार यांनी लोकविद्या अशी संज्ञा दिलेली आहे. इतिहासाचार्य विका राजवाडे यांनी लोकगीत किंवा लोककथा अशी ही संज्ञा रूढ केली होती. पंडित राम नरेश त्रिपाठी यांनी ग्राम साहित्य, तर वासुदेव शरण अग्रवाल यांनी लोकवार्ता अशी संज्ञा दिलेली आहे. कृष्णदेव उपाध्याय यांनी लोकसंस्कृती
अशी संज्ञा दिलेली आहे. इतिहासतज्ञ रा ची ढेरे यांनीही लोकसंस्कृती असा शब्द वापरलेला आहे. फोकलोअर स्टडीज यासाठी लोकसंस्कृतीचे अध्ययन असा शब्द वापरलेला आहे. दुर्गा भागवत यांनी लोकसाहित्य हा शब्द रूढ केला. संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये ज्या अर्थाने साहित्य ही संज्ञा वापरली जाते त्या अर्थाने तो लोकसाहित्य असा शब्द रूढ केलेला होता. त्याचबरोबर लोकवाङ्मय किंवा हिंदीमध्ये लोकवार्ता, लोकयान, लोकधर्म अशाही संज्ञा फोकलोअरसाठी वापरल्या गेल्या, परंतु ह्या फार प्रचलित नाहीत. लोकायन, लोकसंस्कृती, लोकवर्तन म्हणजे लोकवर्ता असे विविध शब्द लोकसाहित्यासाठी वापरले गेले. पण मग हे सर्व शब्द मागे पडले आणि हिंदीमध्ये फोकलोअर म्हणजे लोकसाहित्य हाच शब्द रूढ झाला आणि नंतर मराठीतही तोच शब्द वापरला जाऊ लागला. लोकसाहित्य असा ज्यावेळेला शब्द आपण विचार करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये दोन शब्द येतात. एक म्हणजे लोक आणि दुसरा म्हणजे साहित्य. साहित्य या शब्दाचे दोन अर्थ आपल्याला माहिती आहेत. एक म्हणजे शब्दबद्ध वाङ्मय म्हणजे कथा, कादंबरी, काव्य या सगळ्यांना आपण साहित्य असं म्हणतो. आणि दुसरा साहित्याचा अर्थ आहे तो म्हणजे सामग्री किंवा वस्तू. थोडक्यात लोकसाहित्य म्हणजे लोकांनी लोकांसाठी तयार केलेले वाङ्मय म्हणजे लोकसाहित्य. लोकसाहित्य या शब्दामधील लोक हा जो शब्द आहे त्याची संकल्पना बघूया. ॲलन डंडेस यांनी असं म्हटलं आहे, लोक म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यक्तींचा समूह ज्यामध्ये वंश, भाषा, व्यवसाय, धर्म यापैकी एक किंवा अधिक समान तत्व असतात आणि त्या समूहाला या तत्वाच्या किंवा तत्वांच्या संदर्भात स्वतःची अशी एक निराळी परंपरा असते. त्यांना लोक असं म्हटलं जातं. भारतामध्ये संस्कृत साहित्यामध्ये सिद्धांत कौमुदी या ग्रंथामध्ये लोकदर्शने याच्यामध्ये लोक हा शब्द आलेला आहे. याचा अर्थ होतोय दर्शन घेणारा किंवा बघणारा, ऐकणारा असे सगळे जनसमुदाय. ऋग्वेदामध्ये लोक, जन या अर्थाने वापरण्यात आलेला आहे. पाणिनीने आपल्या अष्टाध्यायी ग्रंथामध्ये लोक आणि सर्व लोक या पदांचा वापर केलेला आहे. त्यावरूनच लौकिक, सार्वलौकिक, पारलौकिक अशा शब्दांची निर्मिती झालेली आहे. महाभारत, गीता किंवा नाट्यशास्त्रकार भरत यांनीही आपल्या ग्रंथामध्ये लोक या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. लोक हा शब्द संस्कृतीशी निगडीत केला जातो. म्हणजे यामध्ये सण, उत्सव, देवदेवता, पोशाख, आचारविचार, श्रद्धा, अंधश्रद्धा, अलंकार, अन्नपदार्थ अशा सर्व घटकांचा संस्कृती या शब्दामध्ये विचार केला जातो. शब्दकोशामध्ये लोक या शब्दाचा जन, मनुष्य, समाज, मानवजात असा अर्थ दिलेला आहे. म्हणजे समाज याचा अर्थ आपण म्हणतो लिंग, वय, धर्म, विचार, व्यवसायाने युक्त असा जो आहे तो समाज असं आपण म्हणतोय. आणि लोक या शब्दाचा अर्थ बघतोय तर तो वर्ग, विशिष्ट समाज, संघ, जात हा त्याच्यात अर्थ येतो. त्याचबरोबर राष्ट्र, देश, प्रांत यांच्याशी निगडीत असणारे लोक म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्र पातळीवर विचार करताना युरोपियन लोक, रशियन असं जे आपण म्हणतो तो, देश पातळीवर म्हणतो तर भारतीय लोक किंवा राज्य पातळीवर महाराष्ट्रीयन लोक. स्थळाशी निगडीत लोक हा शब्द वापरला गेलेला आहे. थोडक्यात लोक या शब्दातून समाजाचा बोध होतो. समाज शब्दाला अनेक कंगोरे आहेत म्हणजे स्थान, व्यवसाय, लिंग, आर्थिक पातळी, जाती, पंथ, धर्म या वेगवेगळ्या पातळीवर आपण समाज हा शब्द वापरतो. आणि हा सर्व समाज जो आहे तो लोक या संज्ञेलाही पात्र आहे. डॉक्टर ना. गो. नांदापूरकर हे लोक या शब्दाचं विश्लेषण करताना म्हणतात, लोक म्हणजे वेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा वर्ग. ही संस्कृती स्वाभाविकपणे जगते आणि निसर्गाला अधिक जवळ असते. बाह्य संस्कारापासून अलिप्त राहिल्यामुळे तिच्यामध्ये पुरातन तत्वांचे अवशेष कमी अधिक प्रमाणात मिळू शकतात. अशी संस्कृती आद्य नसली तरी तिच्यामध्ये जुन्यात जुनी अवस्था उपलब्ध होऊ शकते.
आणि ही अवस्था समाजातील काही माणसांच्या जीवनविषयक सवयीतून, रूढीतून, श्रद्धेतून, परंपरागत नृत्य, गीत इत्यादी कलाकृतीतून प्रगट होत असते. या माणसांनी बनलेला समाज म्हणजेच लोक होय. गंगाधर मोर्जे यांनी म्हटलं आहे, लोकसाहित्यातील लोक हा सामाजिक समूहापेक्षा वेगळा असतो. त्यांच्या एकत्र येण्यामागे समान सौंदर्य भावनांचे तत्त्व असते. लोकसाहित्यातील समूह मन तयार व्हायला प्रामुख्याने समान सौंदर्य भावना आवश्यक असते. प्रभाकर मांडे यांच्या मते लोक या शब्दामध्ये अशा जनसमूहाचा समावेश होतो जे खेड्यात किंवा शहरात राहतात, ज्यांना स्वतःच्या सांस्कृतिक परंपरांचे, वैशिष्ट्यांचे भान असते, जे परंपरेने चालत आलेले जीवन जगतात. ही परंपरा मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत येते. अशा समूहाचे जीवन हे सहज आणि स्वाभाविक असते. तर तारा भवाळकर यांच्या मते लोकसाहित्यातील लोक हा शब्द मानव समूह या अर्थाचा आहे. मात्र हा मानव समूह सांस्कृतिकदृष्ट्या एकाच प्रकारचा अपेक्षित आहे. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका ऑफ सोशल सायन्सेस यामध्ये फोक या शब्दाचा अप्रगत, असंस्कृत, अविकसित लोकसमूह असा अर्थ दिलेला आहे. म्हणजे आदिम आणि असंस्कृत जमातीतील लोकभ्रम, रूढी इत्यादींचे प्रमाण ज्यात विशेष असते त्यांना लोक असा शब्द दिलेला आहे. स्टँडर्ड डिक्शनरी ऑफ फोकलोअर, लिजेंड्स अँड मायथॉलॉजी या कोशामध्ये लोक म्हणजे ग्रामीण किंवा नागर भागात राहणारा असा जनसमूह ज्याची स्वतःची निराळी परंपरा असते. स्वतःच्या सांस्कृतिक परंपरामुळे आणि पारंपरिक पद्धतीमुळे हा जनसमूह निराळा उठून दिसतो. असा जनसमूह म्हणजे लोक असा अर्थ दिलेला आहे. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की इंग्रजीत वापरला जाणारा फोक हा शब्द किंवा भारतामध्ये प्राचीन काळापासून वापरला जाणारा लोक हा शब्द हे दोन्ही समूहवाचक आहेत. लोकसाहित्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या लोक शब्दामध्ये जीवनप्रणाली संबंधीची एकसंधता अपेक्षित असते. तो विशिष्ट भूप्रदेशात राहणारा, विशिष्ट संस्कृतीने बांधलेला, आदिम संस्कृतीशी जवळीक असलेला असतो. प्राचीन काळातले अनेक अवशेष आपल्या प्रगत अवस्थेतही त्याने टिकवून धरलेले असतात. अशा समूहाला लोक ही संकल्पना लागू पडते. पाश्चात्य लोकसाहित्य अभ्यासकांनी केलेल्या लोकसाहित्याच्या काही व्याख्या आहेत त्या बघूया. B.A. बॉटकिन यांनी म्हटले आहे, विशुद्ध मौखिक किंवा अलिखित संस्कृतीत सर्व काही लोकसाहित्य असते. आधुनिक समाजातील असे ज्ञान ज्यामध्ये परंपरेने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत आलेल्या विशेषांचे अधिक्य असते त्याला लोकसाहित्य म्हणावे. G.M. फॉस्टर यांनी लोकसाहित्याची केलेली व्याख्या अशी आहे, मौखिक आणि अलिखित अशा भाषा आविष्काराचा समावेश ज्यामध्ये होतो ते लोकसाहित्य. हार्मोन यांचं म्हणणं असं आहे की लोकसाहित्याची व्याख्या विशिष्ट ज्ञानाच्या किंवा विशिष्ट संदर्भात घेऊ नये. भौगोलिक, वांशिक, पारंपरिक गट, भिन्न किंवा समान असलेले वयोगट, विविध व्यावसायिक याचबरोबर लोकसाहित्याचा परिणाम म्हणूनही काही गट पडत असतात. समाजात चालत आलेले ज्ञान कालांतराने लोकसाहित्य बनत जाते. परिणामी लोकसाहित्य अधिक विकसित होत जाते. लोकसाहित्यात दिसणारा आखीव रेखीवपणा, स्पष्टपणा हा ज्या लोकांमध्ये एकरूपता असते, बांधीवपणा असतो आणि सातत्य असते अशा लोकांकडून निर्माण होतो. जॉन बॅलिस यांनी म्हटलं आहे, लोकसाहित्य हे आदिमानव निर्मित असून ते परंपरा प्राप्त असते. त्याचप्रमाणे ते सुसंस्कृत मानवाने निर्मिलेले असते. ही निर्मिती ध्वनी आणि शब्द यांच्याद्वारे पद्य किंवा गद्य स्वरूपात केली जाते. लोकसाहित्य हे समूहाच्या आविष्काराचे शास्त्र नाही, तर लोकसमूहाच्या परंपरागत चालत आलेल्या जीवनाच्या आविष्काराचे शास्त्र आहे. आणि लोकसाहित्यामध्ये लोकविश्वास, लोकभ्रम, रूढी, लोककला प्रकार, नृत्य, नाट्य ह्यांचा समावेश होत असतो. मॉरिस बार्ब्यू यांनी केलेली व्याख्या अशी आहे,
विविध व्यवसायाचे ज्ञान, अनुभूती, शहाणपण, कौशल्य, सवयी आणि रूढी तसेच व्यवहार यासंबंधीचे ज्ञान शब्दाने किंवा कृतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत चालत येते, त्या सर्वांना लोकसाहित्य म्हणावे. विल्यम बॅस्कम यांनी म्हटलं आहे, लोकसाहित्य म्हणजे मिथ्स, म्हणी, लोकगीतं आणि अशा प्रकारे भाषेच्या माध्यमातून अभिव्यक्त होणारे पारंपरिक कलात्मक आविष्कार. भारतातील लोकसाहित्याच्या अभ्यासकांची काही मतं बघूया. डॉक्टर वासुदेव शरण अग्रवाल, लोकवार्ता एक जीवित शास्त्र है. लोक का जितना जीवन है उतना ही लोकवार्ता का विस्तार है. लोक में बसने वाला जन, जन की भूमि और भौतिक जीवन तथा तीसरे स्थानों में जन की संस्कृति, इन तीनों क्षेत्रों में लोक के पूरे ज्ञान का अंतर्भाव होता है और लोकवार्ता का संबंध भी उन्हीं के साथ है. डॉक्टर सत्यव्रत सिन्हा त्यांनी म्हटलं आहे, लोकवार्ता लोकजीवन के प्रत्येक क्षेत्र में परिव्याप्त मूलगत धारणाओं का अध्ययन करने वाला शास्त्र है. लोकसाहित्याच्या मराठीतल्या काही व्याख्या बघूया. लोकवाङ्मय म्हणजे लोकांनी निर्माण केलेले आणि मौखिक परंपरेने प्राप्त झालेले असे वाङ्मय. यास्तव लोकांनी केलेले, लोकभाषेत केलेले आणि लोकांबरोबर परंपरेच्या सहाय्याने चालत आलेले जे वाङ्मय ते लोकवाङ्मय होय. अशी व्याख्या डॉक्टर ना. गो. नांदापूरकर यांनी केलेली आहे. लोकसाहित्य आणि लोकाचार हे संस्कृतीच्या अध्ययनाचे प्राथमिक आणि प्रमुख साधन आहेत. हे खरे, परंतु लोकसाहित्येतर वाङ्मयीन सामग्रीतून लोकसंस्कृतीच्या प्रदीर्घ प्रवाहाचे समग्र दर्शन घेता येते. विद्यमान लोकसाहित्य आणि लोकाचार यांची आधारशिला प्रदीर्घ परंपरेची असते यात शंका नाही, परंतु या आधारशिलेचे साक्षात दर्शन घडवणारे कितीतरी लोकसाहित्य कालौघात नाहीसे झालेले असते. अनेक लोकाचाराचे प्रचलन थांबलेले असते. अनेकात अनेक परिवर्तने घडलेली असतात. डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी केलेली व्याख्या अशी आहे, विविध प्रकारच्या जातिवंत स्वरविलासांनी शिणगारलेले, अशिक्षितांनी कित्येक वर्षामागे रचलेले असतानाही केवळ पाठांतराच्या बळावर पिढ्यानपिढ्या आपल्या नवनवोन्मेषशालिनी तेजाने पुढच्या पिढीला उत्तेजित करणारे भावगीत म्हणजे लोकगीत होय. ही लोकगीताची व्याख्या त्यांनी केलेली आहे, ती लोकसाहित्याला सुद्धा तंतोतंत लागू पडते. लोकसाहित्याच्या व्याख्येमध्ये अजूनही काही व्याख्या सांगितल्या गेल्या आहेत. लोकसाहित्यातील सर्व अंगांचा त्याच्यामध्ये विचार होत नाही, त्यामुळे त्यांना परिपूर्ण व्याख्या असं म्हणू शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ बघा, लोकांमध्ये प्रचलित असलेल्या मौखिक परंपरा म्हणजे लोकसाहित्य अशी एक व्याख्या केली गेली आहे. पण यामध्ये नृत्य, शिल्प, रूढी, विधी, आविर्भाव यांचा समावेश या व्याख्यामध्ये येत नाही. दुसरी व्याख्या आहे, स्त्रिया, पुरुष, मुले यांचे आणि यांच्यासाठी निर्माण झालेले गद्य पद्यात्मक वाङ्मय जे आहे ते लोकसाहित्य अशी एक व्याख्या आहे. पण यामध्ये मोटेवरची गाणी, आठवड्याच्या बाजाराला बैलगाडीतून जाताना जी गाणी म्हटली जातात बैलांसाठी ती गाणी, पोळ्याची गाणी, निसर्गामधील अन्य घटकांवर म्हणजे श्रावणात झोक्याची गाणी, नागपंचमीची गाणी असे जे शब्दबद्ध वाङ्मय आहे त्याचा या व्याख्येमध्ये समावेश होत नाही. तिसरी व्याख्या अशी आहे, व्यक्तिविरहित व समाजरूपाने समाजाच्या आत्म्याचा आविष्कार करणाऱ्या मौखिक अभिव्यक्तीला लोकसाहित्य असे म्हणतात. पण यामध्ये व्यक्तिविरहित असा जरी शब्द वापरला तरी सुद्धा व्यक्तिवादी साहित्य म्हणजे एखाद्या व्यक्तीचं गुणगान करण्यासाठी पोवाडे असतील किंवा ओव्या असतील, भजन, कीर्तन ह्या ज्या गोष्टी आहेत यांचा समावेश ह्या व्याख्येमध्ये येत नाही. पोवाडा, भजन, कीर्तन, ओव्या हे सर्व लोकसाहित्याचेच अंग आहेत. अजून एक व्याख्या अशी आहे, पितृपरंपरागत जीवन यात्रेची पद्धती ज्या सामाजिक आचार, विचार, श्रद्धा आणि वाङ्मय यांच्यामधून अभिव्यक्त केली जातात त्याला लोकसाहित्य असे म्हणतात. इथे पितृपरंपरागत असा शब्द वापरलेला आहे, पण काही समाजामध्ये मातृसत्ताक पद्धतीही आहे, त्यामुळे या व्याख्येमध्ये तिचा समावेश होत नाही. हिंदीमध्ये अशी एक मोठी व्याख्या केलेली आहे, पिछड़ी जातियों में प्रचलित अथवा अपेक्षाकृत समुन्नत जातियों के
असंस्कृत समुदायों में अविशिष्ट विश्वास, रीति रिवाज, कहानियाँ, गीत, कहावतें, सम्मोहन, जादूटोना, वशीकरण, भाग्य, शकुन, रोग तथा मृत्यु के संबंध में आदिम असत्य विश्वास, अनुष्ठान और त्योहार, धर्मगाथाएं, अवदान, लोरिया आदि सब लोक साहित्य के विषय है। ही व्याख्या मोठी आहे, सर्वसमावेशक पण आहे, पण लोकसाहित्य ही काही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही. त्याचे स्वरूप जे आहे ते मुक्त स्वरूप आहे. लोकसाहित्याची लक्षणे. लोकसाहित्य हे मौखिक किंवा लिखित स्वरूपात असते. ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असते. म्हणजे पारंपरिकता हा लोकसाहित्याचा महत्त्वाचा विशेष आहे. कित्येक वर्ष अगोदरच्या म्हणजे पूर्वकालीन संस्कृतीच्या अवशेष रूपाने ते समाज जीवनात प्रचलित असते. ते संस्कृतीचे किंवा पूर्वकालीन जीवनाचे अवशेष असले तरी ते मृतावशेष नसतात, तर वर्तमान काळातल्या जीवनातल्या संदर्भात त्याला अर्थपूर्णता असते. म्हणून त्यांना सजीव अवशेष असं म्हणतात. लोकसाहित्य ही समूह निर्मिती असते. ते जरी व्यक्तीने निर्माण केले असले तरी त्याला असे स्वरूप प्राप्त होते की ती निर्मिती निर्मात्याची न राहता सर्व समूहाची बनते. कित्येकदा काय होतं की त्याचा निर्माता जो असतो तो अज्ञात राहतो. त्या निर्मितीमध्ये म्हणजे त्या लोकसाहित्यामध्ये त्या व्यक्तीचे व्यक्तिविशिष्ट तत्व व्यक्त होत नाही, तर समूहविशिष्ट तत्व त्या निर्मितीमध्ये व्यक्त होत असते. लोकसाहित्यातून लोकसंस्कृतीचा आविष्कार होतो. त्यामुळे लोकसाहित्य हे लोकसंस्कृतीच्या अध्ययनाचे एक महत्त्वाचे साधन बनते. लोकसाहित्य हे लोकमानसाचा आविष्कार असतं. लोकसाहित्य हे भौतिक किंवा मनोमय स्वरूपामध्ये असते. ते परंपरा टिकवणारे जसे साधन आहे तसेच त्यामध्ये पुनरुज्जीवनाची क्रिया सतत घडत असते. म्हणजे लोकसाहित्यामध्ये पारंपरिकता आणि परिवर्तनशीलता या दोनही गोष्टी आढळत असतात. लोकसाहित्य हे समूहाच्या भ्रमातून किंवा आभासातूनही निर्माण होत असते. लोकसाहित्य हे लौकिक ज्ञान असते जे मानवाने युगानुयुगे घेतलेल्या अनुभवाचे साररूप असते. म्हणी, वेगवेगळी गाणी, जात्यावरच्या ओव्या यामध्ये आपल्याला ते दिसून येतं. लोकसाहित्य हे विशेषतः लोकस्मृतीवर अवलंबून असते. या स्मृतीमध्ये जुने ठेवून नवीन घेण्याची नेहमीच प्रथा असते. त्यामुळे लोकसाहित्यामध्ये कायम जडणघडण होत असते. नाविन्याची ओढ, पिढीचे अंतर, संस्कृतीमधली परिवर्तनशीलता यामुळे लोकसाहित्याची जडणघडण होत असते. म्हणजे उदाहरणार्थ लग्नात वगैरे घेतले जाणारे जे उखाणे असतात तर ते काही पारंपरिक असतात, काहीमध्ये आधुनिक अशा किंवा आजच्या संदर्भामध्ये त्यामध्ये उपमा दिलेल्या असतात. तसंच कावळा चिमणीच्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा पारंपरिक चालत आलेल्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टींमध्ये आजच्या काळाचे संदर्भ देऊन सगळ्यांना पटतील अशा कथा निर्माण केलेल्या असतात. लोकसाहित्य हे कला आणि वाङ्मय यांचा स्रोत आहे. म्हणजे विविध प्राणीकथा, बोधकथा यामधून लघुकथा, आजोबांच्या गोष्टी, कादंबरी, नृत्य, गायन इत्यादी हे निर्माण झालेले आहे. लोकसाहित्याचे स्पंदन, विकसन आणि संक्रमण हे स्वाभाविकपणे आणि सहजपणे होत असते. इतिहासात ज्याप्रमाणे सामग्री आणि त्यांचे अध्ययन या दोघांचा समावेश होतो, त्याप्रमाणे लोकसाहित्य या संकल्पनेमध्ये पारंपरिक लोकजीवनाचा विविध माध्यमातून घेतलेला आविष्कार आणि त्यांचे अध्ययन या दोन्हीचा अंतर्भाव होतो. म्हणजेच अध्ययन सामग्री आणि अध्ययन या दोघांनाही लोकसाहित्यामध्ये स्थान आहे. लोकसाहित्य हे आपल्या सामर्थ्याने समाजातील घटक व्यक्तींना एकत्र बांधून ठेवते. उदाहरणार्थ कोळी गीते असतील, धनगर गीते, स्त्री गीते किंवा वेगवेगळे संप्रदाय, वेगवेगळ्या संतांचे शिष्य, साधक अशा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना लोकसाहित्य हे एकत्र बांधून ठेवत असते. लोकसाहित्य हे लोकप्रतिभा आणि लोकसमूहाची कल्पनाशक्ती यांच्याद्वारे निर्माण होत असते.
एखाद्या गोष्टीचा अनुभव एकाने घेतला, दुसऱ्याने घेतला, असा अनेक जणांनी घेतला तर तो पूर्ण समाजाचा होतो. म्हणजे जसं आपण म्हणतो की संतांनी केलेले चमत्कार, विभूतीपूजा, ऐतिहासिक व्यक्तींचे अतिरंजित असे पराक्रम, त्यांच्यावरच्या गोष्टी, या सगळ्यातून लोककथांची निर्मिती होत असते. लोकगायक, लोककथा कथन करणारे कथाकार, संकलक, अभ्यासक, धर्मशिक्षक, व्यावसायिक, कलावंत, कलासमीक्षक अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या परिश्रमातून लोकसाहित्य हे घडत असते. कारण लोकसाहित्य शब्दबद्ध वाङ्मय किंवा कलेच्या स्वरूपामध्ये लोकांच्या समोर येत असतं. लोकसाहित्य हे व्यक्तिजीवनात भर टाकते आणि ते व्यक्तिजीवन समृद्ध करते. म्हणूनच आपण म्हणू शकतो की आदी कालापासून जगाच्या अंतापर्यंत लोकसाहित्य हे सुरू राहणार, कधीही संपुष्टात येणार नाही. कारण लोकसाहित्य मानवाला मानसिक बळ देत असते, मानसिक आधार देत असतं. लोकसाहित्य या विषयाचा आवाका प्रचंड आहे आणि त्याचा अभ्यास आणि त्याच्यावरचं संशोधन ही अव्याहत चालू राहणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आपण लोकसाहित्याचे काही ठराविक अभ्यासक आणि संशोधक यांची मतं, यांचे विचार हे इथे बघितले. सर्वांचा विचार, अभ्यास, मतं किंवा सर्वांची नावं घेणं आत्ता आपल्याला इथे शक्य नाही आहे. लोकसाहित्य विषयाचा अभ्यास करण्यासाठी पहिली पायरी म्हणून या व्हिडिओचा उपयोग होईल अशी मला आशा आहे. धन्यवाद.